दादा म्हणजे एकूणच बोलण्यात असेल की ते आता आंदोलन झालेलं आहे, त्याचा फायदा नाही, फटका बसलेला आहे. नाही, माझं पहिल्यापासून धोरण असं होतं, ज्या दिवशी EWS लागू झालं, घटनेत दुरुस्ती झाली, सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झालं, सगळं होऊन ते तालून सुकून सलकून पुढं आलं, तर 10% EWS आरक्षण आणि ज्यांना कुणबी म्हणून OBC मिळतंय आणि ते न्यायी आहे. जर तुम्ही पूर्वी श्रमीचे कुणबी असाल आणि OBCतनं आरक्षण घेतात, त्याला काही विरोध असायचं कारण नाही. पण ज्या मराठा समाजाला कुठलंच आरक्षण नव्हतं, त्याला घटनात्मक तरतूद करून 10% EWS आरक्षण होतं. तुम्ही बघा, जाट, गुज्जर, पटेल यांची सुद्धा केवढी मोठी आंदोलनं होत होती, ती आता थांबलेली आहे. कुठंतरी आरक्षणाच्या बाबतीत समाधान मानलं पाहिजे. EWSचं 10% आणि ज्यांना कुणबी मिळतं OBC मध्ये ते OBCचं, पण OBC मध्ये सुद्धा मेरिट हाय गेलेलं आहे, EWSचं मेरिट तुलनेत खाली आलेलं आहे आणि EWS मधून कोण फायदा घेतं याचा आता मराठा समाजाने अभ्यास करावा. काल जे निकाल लागला त्यामध्ये OBCचं मेरिट जास्त आणि EWSचं मेरिट कमी होतं, यामुळे तोटा झालाय का मराठ्यांना OBC जाऊन? नाही, EWS बंद केल्यामुळं राज्य सरकारने, आणि ते करावंच लागणार होतं, कारण त्यांना स्वतंत्र 10% आरक्षण सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणून दिलेले. ते भलेही घटनात्मक नसेल, कायदेशीर नसेल, पण ते लागू असल्यामुळं मराठा समाजाला EWSचा लाभ मिळत नाही. मराठा समाजामध्ये एक जागृती झालेली आहे, परंतु महाराष्ट्र सरकार EWS तोपर्यंत मराठा समाजाला लागू करू शकत नाही जोपर्यंत ACBCचं आरक्षण रद्द होत नाही. पण तुम्ही म्हटले की नेत्यांनी भाषा सुधारली पाहिजे, नीट बोललं पाहिजे, अशी कोण नेते? हे बघा की सध्या जी सामाजिक परिस्थिती उद्भवलेली आहे, जे सामाजिक नेतृत्व करतात त्यांनी समाजाचा विचार केला पाहिजे. नेत्याची भाषा ज्या पद्धतीची असली पाहिजे ती दिसत नाही मला. मी सर्व समावेशक बोलणारा माणूस आहे, मी एका जातीसाठी किंवा एका समूहासाठी काम करत नाही. आणि म्हणूनच जे पण बोलतायत त्यांनी जबाबदारीने बोलावं, ज्यातून द्वेष पसरणार नाही, एखाद्या जातीचा अपमान होणार नाही, त्यातून काही नवीन दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होणार नाही. जबाबदारीने बोलावं. लोकशाहीमध्ये आपला हक्क मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि म्हणूनच आत्ता उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र धर्मासाठी हा कार्यक्रम आम्ही आखलेला आहे, ज्याच्यातनं समाजातल्या लोकांमध्ये एक अभिसरण होईल, एक विचार होईल. शिवाजी महाराजांचं स्वराज्य असेल, महात्मा फुलेजी सामाजिक समता असेल, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेतला न्याय असेल, संतांची शिकवण असेल, याच्यातनं महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे, समृद्ध झाला पाहिजे आणि प्रगतीकडे जायला पाहिजे. हे आजच्या महाराष्ट्र धर्मासाठीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही अधोरेखित केलेले. डॉक्टर दीपक पवार मराठी आणि महाराष्ट्र याच्यावर बोलतील. प्रकाश पवार हे एकूणच संत महापुरुष स्वातंत्र्य आंदोलनातले लोकांचं योगदान आणि महाराष्ट्र धर्म याच्यावर बोलतील. आणि डॉक्टर प्रकाश पवार समाजकारण आणि राजकारण आणि महाराष्ट्र धर्म याच्यावर बोलतील. यातून पुढच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने एक दिशा निश्चित ठरल. आम्ही ही फक्त सुरुवात केलेली आहे. तुमचे आम्हाला आशीर्वाद आणि मार्गदर्शनाची गरज आहे. दादा, शेवटचा प्रश्न. मंगळवारी महिन्यापूर्वी जो हल्ला तुमच्यावर झाला होता त्यावेळी तुम्ही म्हटलं होतं की शेवटाची सुरुवात होते आणि ब्रिगेडी स्टाईलनं उत्तर आहे. खूप आक्रमक सगळा समाज झाला होता आणि संघटना, पण या 1.5 महिन्यात काहीच दिसलं नाही. सगळ्याच गोष्टी सांगून केल्या जात नसतात. जे सांगायचे ते सांगितलेले आणि आता त्याची वाट बघावं लागेल. पण हल्ले आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.